प्रकल्पग्रस्तांचे कणखर नेतृत्व, स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायद्याचे जनक तसंच सिडको विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार राहिलेले लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांच्यावर प्रेम करणारे पनवेल, उरण आणि नवी मुंबई परिसरातील नागरिक नव्यानं उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं म्हणून अनेक प्रकारची आंदोलनं करीत आहेत। पर्यायानं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव मिळणार असल्याचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं असून येत्या 3 महिन्यात विमानतळाच्या नावाबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं। तसंच येत्या 8 तारखेला विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार असेल तर विमानतळाला लोकनेते दिबांचं नाव देखील याच उद्घाटन सोहळ्यात मोदींनी दिलं पाहिजे आणि त्यानंतर 3 महिने सोडा पण 3 वर्ष कागदपत्रांची कामं करत बसा असा इशारा वजा मागणी उद्योजक विजय शांताई नामदेव शिरढोणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिला आहे। त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील फुंडे येथे प्रकल्पग्रस्तांच्या राखीव भूखंडावर स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाने 5 एकर जागेत अभियांत्रिकी महाविद्यालय उभारून या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील त्यांचे स्मारक देखील स्वखर्चाने उभारणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं। माझ्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानेन। 2008 साली जेव्हा सिडको सोबत आमची साधक वादक चर्चा झाली त्यावेळेला मी माझ्या वडिलांना सांगितलं का बाबा आपल्याला जर या विमानतळाला नाव द्यायचं असेल तर कोणाचं द्यायला पाहिजे। मग मी माझ्या आणि वडिलांमध्ये चर्चा व्हायच्या। त्यांना सांगितलं का बाबा आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके किंवा छत्रपती संभाजी महाराज किंवा लोकनेते दिबा पाटील साहेब या 3 नावं मला हे करतात तर कोणाचं नाव द्यायला पाहिजे। माझ्या बाबांनी सांगितलं की बाबा 2 नावं तुम्ही सांगितली, पहिली 2 खूप थोर महापुरुष आहेत हिंदुस्थानामध्ये, त्यांचं कुठेही नाव देता येईल एवढी मोठी माणसं आहेत ती। आणि लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या आगरी कोळी कराडी बाळाराव बलुतेदार समाजासाठी जे काही 1984 साठी लढा दिला आहे त्याच्यामध्ये आज आपण प्रत्येक माणूस हा श्रीमंत झाला आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे। तर तो संयुक्तिक नाव आपल्याला असं होईल की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं तू जाहीर कर। आणि त्यानंतर त्यांनी केलेला जो स्त्री भ्रूण हत्याचा विषय आहे तो देशभरात गाजला होता। पूर्वी सोनोग्राफी करायचे, एखादी स्त्री गरोदर असली तर त्या सोनोग्राफीमध्ये जर मुलगी आढळली तर तिचा गर्भपात केला जायचा। आणि त्यानंतर जेव्हा ही भारतामध्ये स्त्री भ्रूण कायदा त्यांनी आणला दिबा पाटील साहेबांनी, आज तुम्हाला ज्या लक्ष्मीसारख्या मुली दिसतात त्या दिसल्या नसता कदाचित त्यांची संख्या कमी झाली असती। अशा थोर माणसाचं नाव या विमानतळाला द्यावं याच्यामागे भूमिका आमची अशी होती। मी सिडकोला त्यावेळेला सांगितलं की या देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी जर आमची घरदारं आम्हाला सोडावी लागत असतील तर आमची मागणी आहे की बाबा आमचं जे पुनर्वसन आहे ते सुयोग्य आणि सन्मानजनक, त्याचबरोबर आमच्या संस्कृतीला धरून असलं पाहिजे। त्याची सिडकोशी आमची चर्चा झाली पाहिजे, त्यानंतरच तो प्लॅन बनवा। त्याच्यानंतर प्रामुख्याने आमची मागणी असेल की येणाऱ्या विमानतळाला नाव लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर आणि तरच आम्ही आमची घरदारं सोडू। आणि देवाच्या याच्याने आमच्या तोंडून तो शब्द निघाला आणि आज साऱ्या हिंदुस्थानात नव्हे तर तो जगभरात विश्वास गाजणार आहे। आंतरराष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई शिवभूमी रायगड असा 8 तारखेला मोदीजी येणार आहेत। त्यांनी ह्या विमानतळाची घोषणा सुरू करण्याची करताना त्यांनी आमची सातत्याने मागणी आहे की त्याच दिवशी त्यांनी सांगावं की या विमानतळाचं नाव आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ। त्याचं कारण असं आहे की गोव्याचा जो आंतरराष्ट्रीय विमानतळ झाला, मोपो विमानतळ, मनोहर पर्रिकरांचा खूप जबरदस्त माणूस, ते मुख्यमंत्री होते, संरक्षण मंत्री होते आणि त्यांचं नाव दिल्यानंतर मला खूप आनंद झाला। पण ते नाव कधी दिलं? 11 डिसेंबर 2022ला माननीय या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी ते नाव घोषित केलं। पण प्रत्यक्ष विमान त्या दिवशी उडालं का? नाही, प्रत्यक्ष विमान उडलं हे 5 जानेवारी 2023ला, म्हणजे साधारण 20-25 दिवसानंतर। माझी तीच मागणी आहे, भूमिका माझी अशी आहे का मागच्या वेळेला 17 सप्टेंबर किंवा 20 सप्टेंबर किंवा 30 सप्टेंबरला मोदीजी येणार होतं असं चाललं होतं,
त्यांचा वाढदिवस होता 17 सप्टेंबरला 75वा, पण ते काय आलं नाही. आता ते 30 सप्टेंबर सगळ्यांना माहिती होतं, पण 8 ऑक्टोबर येतात. तर तमाम प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आणि जनतेच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही इथे 8 ऑक्टोबर आल्यानंतर विमानतळ सुरू केल्यानंतर त्याचं नाव देखील तुम्ही घोषित करा. या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्याचबरोबर माझी अजून एक विनंती आहे की प्रत्यक्ष जर विमानाचं उड्डाण जमवा असते ते करा 13 जानेवारी 2026ला, कारण त्या दिवशी लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मशताब्दी आहे, 100वी जयंती आहे. आणि असं घडलं होतं एक इतिहासात नोंद होईल की जन्मशताब्दी दिवशी त्यांच्याच नावाने विमानतळ सुरू आहे आणि त्या दिवशी ते विमान आंतरराष्ट्रीय विमान उडालं. माझे इथे लोकनेते दिबा पाटील शैक्षणिक संकुल या आपण गेली 13-14 वर्ष ते प्लॉट असंच आहे. आणि मग याच प्लॉटवर मी दिबा पाटील साहेबांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो, परंतु अद्यापपर्यंत तो प्लॉट का झालेला नाही. म्हणून मी मनोहर शेठ भोईर यांना भेटलो. ते कार्याध्यक्ष आहेत या संस्थेचे. ते म्हणाले असंच आहे, प्रॉब्लेम थोड्या आर्थिक पण आहेच मेन मुख्य प्रॉब्लेम. आणि बरेच जण येऊन गेले इथे बिल्डर, पण आपल्याला काही बिल्डरला लोकांना द्यायचं नाही. गुजराती वगैरे लोक येऊन गेली. काही लोक येतात आणि तो आमचा भूखंड मागतात, पण आपला प्रकल्पग्रस्त माणूस असा त्यांची इच्छा होती ते स्वतः बांधणार होते. पण म्हणाले तुम्ही त्याला बोललो हे मला बांधायची इच्छा आहे. तर त्यांनी 1 मिनिटात सांगितलं यस गो अहेड बोलतो. जर तू हे करत असशील, मी आणि माझा भाऊ मिळून हे करतोय. म्हटलं असा आमचा हे संकल्प आहे का जी आम्हाला वडिलांनी शिकवणूक दिली. माझ्या वडिलांनी सांगितलं का हे का आपल्याकडे संपत्ती आहे ती त्यांच्या वडिलांकडून म्हणजे आमच्या आजोबांकडून मिळाली आहे. कारण पूर्वी आम्ही शिरडोनचे आहोत मूळचे. 1865 साली आम्ही आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या आदेशाने इथे ब्रिटिशांच्या विरोधात लढायला आलो. जे पूर्वी भाऊचा धक्का होता आणि नुकतेच ब्रिटिश कोंबड म्हणजे तरघर उलवा येथे धक्का बांधत होते आणि ते रस्त्याने जायचे कुठे पनवेल बाजारपेठेत. तुमचं दूध पापेश्वर असेल का, तेव्हा 2च श्रीमंत घराणे होते. आम्हाला लोक शेठ वगैरे काय बोलत नव्हते, आमचं नाव होतं श्रीमंत बोलायचं. आमच्या नावाच्या पुढं अगोदर श्रीमंत लावायचं. तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी जेव्हा ही क्रांती करायचं ठरवलं भारतात पहिल्यांदा, तर त्याने सांगितलं आमचा ते ब्राह्मण आम्ही आगरी, पण असा सख्य आमचा होता आमच्या खापर पंजोबा वगैरे येतात आद्य क्रांतिवीरांच्या ताब्यामध्ये, त्यांच्या आजोबांच्या ताब्यामध्ये कर्नाळा किल्ला होता. आणि आम्ही पण सदन कुटुंब होता. आमची भातशेती होती, सगळा भाजीचा मळा हे ते सगळं. आणि आमचा घरदारने वाडा होता. आजी वाडा आहे, त्यांचा एक वाडा, आमचा एक. 2च वाडे, एक मुकादमांचा वाडा, एक शिरडोणकरांचा वाडा. सॉरी, मुकादम म्हणजे आम्ही शिरडोणकर आणि वासुदेव बळवंत फडके. आजी वाडे तसेच शिल्लक आहे. त्यांचा वाडा जो आहे तो सरकारने हे केला आहे. आणि आज त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला हे त्याग करायचा आहे सगळ्याचा, तर तुम्ही हे करू शकाल का. आम्ही त्यावेळेला माझ्या पूर्वजांनी सांगितलं हो आम्ही हे करणार. आणि सगळं सोडून आम्ही इथे कोंबडोजे गावात आलो, जिथं समुद्र किनारी. त्याचा उहापोह नंतर करीन, पण ब्रिटिशांच्या विरोधात आम्ही लढलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आज त्याचप्रमाणे दिबा पाटील साहेब यांच्या माझे संबंध गेली 18 वर्ष सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्यामुळं आणि त्यांचे माझे संबंध गुरु शिष्याचे नव्हते, तर ते मला मुलगा देखील मानायचे. आणि माझ्या वडिलांना ते एक चांगले मित्र मानायचे. माझे वडील हे आदर्श शिक्षक शिवभूमी मिळाले नामदेव पांडुरंग शिरडोणकर. त्याचं असं आहे की वडिलांचा दिबा पाटील साहेबांचे वडील हे शिक्षक होते, त्याच्यामुळे शिक्षकांविषयी त्यांना प्रचंड आदर असायचा. आणि मग त्यांच्यामुळे माझा सुद्धा असा त्यांच्याशी नाता जुळला की बऱ्याच वेळा त्यांचा हस्तलिखित काय करायचं असतं तर माझे वडील असायचे किंवा मी स्वतः तिथे जायचो. आणि त्या हस्तलिखित त्याचा पण उहापोह नंतर करीन व्यासपीठावर आणि तुम्हाला निश्चितपणे सांगेल. हे जे संकुल आहे हे पूर्वी फक्त लोकनेते दिबा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय होतं. माझ्या मनात आलं हे संकुल बनवूया. हा 5 एकरचा साधारण 5 एकरचा भूखंड आहे, सगळ्यात मोठा प्रकल्पग्रस्तांना मिळालेला भूखंड आहे. त्या भूखंडावर किती कोटी लागतील काय करतील त्याची मी जबाबदारी माझ्या वडिलांनी सांगितली. जी काय संपत्ती आपली आहे माझी ती तुम्ही वाटायची काय करायची, तर त्यांची संकल्पना होती का एखादी चांगली शाळा मोठी. पण देवाच्या कृपेने हा भूखंड मिळाला आहे. त्याच्यात जर परवानग्या मिळेल तर CBSE स्कूल असेल, दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये मी स्वतः कामाला होतो, 12 वर्ष मी नोकरी केली. तर त्याचप्रमाणे मॅनेजमेंट कॉलेज असेल, लॉ कॉलेज असेल, कारण दिबा पाटील स्वतः वकील होते
आणि त्याचप्रमाणे मी पण स्वतः BSc LLB आहे. असं मला वाटतं की खूप काही या संकुलामध्ये करावं. मुलांसाठी मुलींसाठी हॉस्टेल असावा, अशा प्रकारच्या संकल्पना घेऊन चांगला आर्किटेक्ट नेमून लवकरच तुम्हाला इमारती स्वप्न ते आपण पूर्ण करू तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, प्रेमाने. दुर्दैव म्हणजे शोकांतिका म्हणावी लागेल. ज्या दिबांनी शैक्षणिक महत्त्व मुलांना सांगितलं, प्रत्येक भाषणात ते बोलायचे, त्या 12.5% जे भूखंड आहेत, तुम्हाला उद्या पैसे मिळतील, हे करतील, ते विकू नका, ते वारंवार सांगायचे. ते तुम्हाला जमलं नाही तर डेव्हलपला द्या, पण ते पूर्णपणे विकू नका भूखंड. आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये आपली मुलं IAS अधिकारी व्हायला पाहिजे. वेगवेगळ्या फील्ड, इंजिनियर, डॉक्टर, वेगवेगळ्या फील्डमध्ये अशी दिबांची इच्छा होती. म्हणून ASC कॉलेजला जेव्हा दिबांचं नाव सुचवलं तेव्हा त्यांनी नकार दिला. ते का बोलले, माझं नाव नको, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव दिला. आम्ही ज्या शाळेत शिकलो त्यावेळेला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज असं नाव होतं. आणि आता तुम्हाला महात्मा फुले. त्याचप्रमाणे त्यांची देखील या विमानतळामागे देखील वेगळी भूमिका होती. ती नंतर मी मांडेन. जेव्हा विमानतळाला त्यांचं नाव दिलं जाईल तेव्हा सगळे आश्चर्य होतील. आणि दिवा किती महान होते हे फक्त मी सांगतो. 1 सप्टेंबर 2025ला BVG कडून भरती होणार होते हे आम्हाला 4-5 दिवस अगोदर आम्हाला कळलं. मग आम्ही 15 लोक घेऊन गेलो आणि थोडासा तिथं काही गोष्टी आपल्याला करता. आता आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढलोय म्हणजे तो DNA आमच्यात असणारच. तर तो त्यांच्याशी थोडा शाब्दिक चकमक झाली आमची याच्याशी. पण तो आता आमचे मित्र झाले ते टिपी म्हणून. आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं की तुमची 100 माणसं घेतो. त्यावेळेला मी तेच त्यांना बोललो, उत्तर दिलं मी 100 नाही, त्याच्यावर एक चिन्ह टाका पर्सेंटेजचा. 100% माझी पोरं या गावाती लागली. म्हणजे कारण आमची जमिनी पण गेल्यात आणि घरं पण गेली. उर्वरित बाजूची 5 गावं आहेत त्यांच्या जमिनी गेल्या. पण 18 गाव, 27 गाव, 95 गाव या मताचा मी नाही. 1 लाख नोकऱ्या असतील आणि माझ्याकडे समजा 3,500-5 हजार लोक असतील कॅन्डिडेट, तर मग ती भरती जी होणार असेल ती 27 नाही, त्याच्यावर अजून एक 0 द्या. काही पुढाऱ्यांना माहिती आहेत का माहिती नाही. 270 गावं आपली आगरी, कोळी, कराडी, 12 बलुतेदारांची आहेत. जी नवी मुंबईमधली गावं आहेत, जे पनवेल तालुक्यातली आहेत, उरण तालुक्यातली आहेत, नैनामधली आहेत, येणाऱ्या 3ऱ्या मुंबईची आहेत. या सर्व परिसरातली माणसं तिथं त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लागली पाहिजे, अशी माझी ठाम भूमिका आहे. वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.